भारतीय जनता पार्टीचे पनवेल शहराध्यक्ष आणि पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सुमित झुंजारराव यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित नगरसेवक चषक 2026 या भव्य अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या हस्ते आणि महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवारी उत्साहात संपन्न झाले। या प्रसंगी बोलताना अविनाश कोळी यांनी सुमित झुंजारराव यांच्या कार्याचे विशेष कौतुक केले। युवकांच्या मदतीला सदैव तत्पर असणारा आणि परिसरातील नागरिकांच्या प्रत्येक हाकेला धावून जाणारा लोकप्रतिनिधी म्हणून सुमित झुंजारराव यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले। आपण सुमित झुंजारराव आणि आम्ही प्रशांत ठाकूर साहेब आम्ही जी राहतो ती जी लाईन जर बघितली तर प्लॉट नंबर कोपऱ्यावरचा 48 माननीय स्वर्गीय मनोहर सचदेव नगरसेवक होते। प्लॉट नंबर 49 माननीय किरण मनोरे नगरसेवक होता। त्याचा पुढचा प्लॉट नंबर 50 मोतीलाल भाटिया ठेवले होते। प्लॉट नंबर 51 त्याचे क्रीडा नगरसेवक होते शेतकरी कामगार पक्षाचे। 2 प्लॉट सोडले तर परत माननीय प्रशांत अभरेदारांचा प्लॉट, एक पुढचा प्लॉट माजी खासदार लोकनेते रामचंद्र ठाकूरांचा, एक प्लॉट सोडला तर माननीय आमदार प्रशांत ठाकूरांचा। सगळे लोकप्रतिनिधी जे आहेत ते या तिकडच्या लागले होते। सुमितला म्हटलं जरा साईड बदलायला लागली आणि ती आपण गेल्या वेळेला सांगितलं होतं साईड बदलायला लागेल, या वेळेला या साईडला साईड बदलली आणि या साईडचा नगरसेवक निवडून आलेला आहे। त्याबद्दल सुमित आणि सुमितला निवडून देणाऱ्या सगळ्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो। कारण याचं कारण आहे सुमित जसा इथे सगळेजण युवक आहेत, त्या युवकांच्या बरोबरीने मदतीला जाणारा, त्याच बरोबरीने या परिसरातल्या ज्येष्ठ नागरिक असतील, महिला असतील, त्यांना सतत मदतीला जाणारा, धावून जाणारा हा सुमित आहे। आपल्या सगळ्यांचा सुमित दादा, पण त्यातला जे समाजाचं काय आवड निर्माण झाली समाजसेवेची, त्याचे जे गुण आहेत ते त्यांच्या आजोबांपासून आहेत। ज्या वेळेला सोसायटी पूर्ण सुन्न असायची 20, 40, 50 वर्षापूर्वी, त्यावेळेला सोसायटीच्या कुठल्याही घरामध्ये काही झालं तरी सुमितचे आजोबा पहिल्यांदा जायचे, नंतर सुमितचे बाबा काका सगळे जायचे। तो जो वारसा जो आहे तो सुमितने आतापर्यंत जागा ठेवलेला आहे आणि त्याच्यामुळे जे काय फळ मिळालेलं आहे ते सगळं, जो काय प्रेम मिळालेला आहे तो त्याच्यामुळे मिळालेला आहे। त्याच्यामुळे सुमितला पुढच्या कारकिर्दीत सुद्धा मनापासून शुभेच्छा देतो आणि थांबतो। बरोबर, सुमितच्या समाज कार्याची चूक आपण गेली अनेक वर्ष या इथे बघत आलेलो आहोत। सोसायटी मित्रमंडळ असो किंवा त्याच्यावर प्रेम करणारे त्याचे सर्व सहकारी मित्र असो, या पनवेल शहरात क्रीडा असो, सांस्कृतिक असो किंवा एखाद्या अडचणीच्या वेळी एखादा प्रसंग घडलेला असो, सुमित हा आवर्जून धावणारा कार्यकर्ता आणि या कार्याची ओळख निर्माण झाल्यावर भारतीय जनता पार्टीचा पनवेल शहर युवा अध्यक्ष हे आज त्याचा जो प्रवास पनवेल शहर अध्यक्ष म्हणजे मंडल अध्यक्ष, भारतीय जनता पार्टीमध्ये संघटनेचं पद हे मोठं मानलं जातं आणि त्याच्यानंतर तो आज नगरसेवक पनवेल महानगरपालिका असा अतिशय चांगला या इथे त्याचा प्रवास, राजकीय प्रवास आहे। आणि मी मागेही एका कार्यक्रमामध्ये बोललोय की पनवेलचा जो इतिहास आहे, क्रिकेटचा इतिहास, जो पूर्वीचा आपण सुवर्णकाळ, जो पनवेल नगरपालिकेच्या मैदानावरचे क्रिकेट सामने, सोसायटी किंवा नानूपुरात, हे मी त्यावेळेला सुद्धा एका कार्यक्रमात सांगितलं की पनवेलचा इतिहास हा झुंजारराव परिवाराशिवाय पूर्ण होऊ शकत नाही आणि त्याच परिवाराला आज सुमित क्रिकेट सामन्यात त्याच्या वाढदिवसानिमित्त भरवले जातात। बरोबर, अतिशय आनंदाची गोष्ट आहे। आज इथे मोठ्या प्रमाणावर मी तरुण वर्ग बघतोय जो सुमितवर इथे प्रेम करतोय। खरोखरच मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव म्हणून पूर्ण रायगड जिल्ह्याच्या वतीने आणि नगरसेवक म्हणून पनवेल महापौर म्हणून पनवेल महानगरपालिकेच्या वतीने सुमितला त्याच्या उदंड आरोग्यदायी आयुष्यासाठी तसंच त्याच्या उज्ज्वल राजकीय भविष्यासाठी माझ्याकडनं, माझ्या कुटुंबियाकडनं मनपूर्वक शुभेच्छा देतो। प्रभाग क्रमांक 19 मर्यादित असलेल्या या स्पर्धेचे आयोजन प्रशांत शेट्टे आणि GPL बॉईज गावदेवी पाडा यांच्या वतीने करण्यात आले होते।
या स्पर्धेच्या निमित्ताने स्थानिक खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध झाले असून विजेत्यांसाठी 7,777 रुपये आणि उपविजेत्यांसाठी 5,555 रुपयांसह आकर्षक चषक आणि वैयक्तिक पारितोषिके ठेवण्यात आली आहेत। या उद्घाटन सोहळ्याला नगरसेवक अजय बहिरा, राजू सोनी, दर्शन भोईर, प्रशांत झुंजारराव, उल्हास झुंजारराव, रुपेश नागवेकर, प्रवीण मोरबाळे, अमेय देशमुख, विजय शिंदे, विजय देशमुख, गौरव चव्हाण, संतोष कुवर, अल्पेश पटेल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते।